सरकारनं नो उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक पेट्रोल पंपावर या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाणार आहे। वाहनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 1 जानेवारीपासून वाहनधारकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणं बंद होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे 2 व्हीलर गाड्या किंवा 4 व्हीलर गाड्या असतील तर लक्षपूर्वक बघा की 1 जानेवारीपासून कोणते 4 नियम गाड्यांवर लावण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाडी असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे। त्यामुळे वाहनधारकांनो लक्षपूर्वक ऐका की आता पेट्रोल पंपांवर गाड्यांना पेट्रोल व डिझेल हे 1 जानेवारीपासून मिळणार नाही आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गाड्यांवरती आता कठोर नियम लावले। त्यामुळे आता जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला पेट्रोल मिळणं हे कायमचं बंद होणार आहे। जर तुमच्याकडे 2 व्हीलर गाडी असेल, 4 व्हीलर गाडी असेल किंवा 3 चाकी वाहन जरी तुमच्याकडे असेल तरी सर्व गाड्यांवरती हे नियम लावण्यात आलेले आहेत। 1 जानेवारीपासून या नियमांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी ही सर्वच वाहनधारकांसाठी आलेली आहे, कारण अशा गाड्यांना आता पेट्रोल पंपांवरती इंधन मिळणार नाही। नियमांमध्ये बसत नसेल तर खिशामध्ये पैसे असून देखील पेट्रोल दिलं जाणार नाही। सरकारने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे नियमांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे, नाहीतर पेट्रोल पंपांवर इंधन मिळणार नाही। 1 जानेवारीपासून सर्वच पेट्रोल पंपावर NPR कॅमेरामार्फत तुमची नंबर प्लेट स्कॅन केली जाणार आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हे नियम सर्वात आधी लागू होतील। महाराष्ट्रामध्ये हा नियम लागू करण्यात येण्याच्या अगोदर हा नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आला होता। त्यानंतरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्यांनी देखील 4 नियम हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला। 1 जानेवारीपासून 4 नियम हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार आहेत। त्यातील पहिले 3 नियम हे सरसकट सर्वच गाड्यांवरती लागू होतील, परंतु 4था नियम हा जो सरकारने घेतला आहे तो 4था नियम सर्व 2 व्हीलर गाड्यांसाठी लागू करण्यात आला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 2 व्हीलर गाडी असेल, मग ती स्कूटी असू देल किंवा 2 व्हीलर गाडी स्प्लेंडर असेल, तरी देखील तुमच्या गाडीवर हा नियम लागू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये हा निर्णय लागू केल्यानंतर त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही। या नियमांची अंमलबजावणी होत असताना NPR कॅमेरामार्फत तुमच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे। दिल्लीमध्ये आतापर्यंत 500 पेट्रोल पंपावर हा नियम लागू करण्यात आला होता। त्यामध्ये 4 लाख गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात आलेलं होतं। आता महाराष्ट्रामध्ये देखील 1 जानेवारीपासून हा नियम लागू करण्यात येणार असून 15 जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आता या जिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणं हे बंद होणार आहे। आपण पाहणारच आहोत की कोणत्या गाड्यांवरती कारवाई केली जाणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे। जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असेल, 3 चाकी वाहन असेल किंवा 4 चाकी वाहन असेल तर लक्षपूर्वक ऐका की NPR कॅमेरा हा सर्व पेट्रोल पंपावर बसवण्यात येणार आहे। नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि त्या नंबर प्लेटवरून तुमच्या वाहनाच्या डेटाबेसची जुळवणी केली जाणार आहे। त्यामुळे यामध्ये डिजिटल पद्धतीने पारदर्शक माहिती ही सरकारपर्यंत पोहोचवली जाईल। म्हणजेच आपल्या परिवहन मंत्र्यांपर्यंत तुमच्या वाहनांच्या सर्व डेटाबेस हा पोहोचवला जाणार आहे। नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर ज्या गाड्या नियमांमध्ये बसत नाहीत त्या गाड्यांना थेट पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे। नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर ज्या गाड्या नियमांमध्ये बसणार नाहीत त्या गाड्यांना EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे। दिल्लीमध्ये देखील हे नियम लागू करण्यात आलेले होते। त्यावेळेस 4 लाख गाड्यांना EOL म्हणून नोंदवण्यात आलं होतं आणि त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात आलं होतं। आता महाराष्ट्रामध्ये देखील हे नियम लावण्यात येणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच गाड्या EOL म्हणून नोंदवल्या जाणार आहेत। तर त्या गाड्यांना 1 जानेवारीपासून डिझेल किंवा पेट्रोल मिळणार नाही। पेट्रोल पंपांवर त्या गाड्यांना इंधन देणं बंद करण्यात येणार आहे।
EOL म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या गाड्यांना EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. नागरिकांना सरकारकडून पेट्रोल पंपांना आता थेट चेतावणी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरदेसाई यांनी डिजिटल पद्धतीने गाड्यांच्या उपक्रमामध्ये पारदर्शक प्रणाली ही लागू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी NPR कॅमेरे हे सर्व पेट्रोल पंपावर बसवलेले आहेत. या कॅमेरामार्फत सरकारने नेमलेल्या एक टीम मार्फत तुमच्या गाड्यांची नोंदणी ही EOL म्हणून नोंदवली जाणार आहे. तुमच्या गाडी संबंधीची सर्व माहिती आता थेट परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जाणार आहात त्यावेळी तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे आणि त्यानंतर पेट्रोल किंवा डिझेल द्यायचं की नाही हे ठरवलं जाईल. तुमच्या गाडीवरती आता NPR कॅमेरा लक्ष ठेवून असणार आहे. त्या कॅमेरामार्फतच तुमच्या वाहनाची सर्व तपासणी होणार आहे आणि तुमच्या वाहनाचा सर्व डेटा हा आपल्या परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असेल, 3 चाकी गाडी असेल किंवा 4 चाकी गाडी असेल आणि तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या असाल तर लक्षात ठेवा की NPR कॅमेरा तुमच्या गाडीची तपासणी करणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनो आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्या जिल्ह्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का हे पहा, कारण आता डिजिटल आणि पारदर्शक प्रणाली ही सर्व पेट्रोल पंपावरती लागू करण्यात येणार आहे. सरकारने निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 1 जानेवारीपासून नवीन 4 नियम हे लागू होतील. या नियमांमध्ये ज्या गाड्या बसत नाहीत त्या गाड्यांना थेट बाद ठरवण्यात येणार आहे. EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे. दिल्लीमध्ये 500 पेट्रोल पंपावरती हे कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्या कॅमेरामार्फतच गाड्यांची तपासणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये जवळपास 3.63 कोटी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. जवळपास 4 लाख गाड्या ह्या बाद ठरवण्यात आल्या आहेत. म्हणजेच त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल हे बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये देखील हे 4 नियम लागू करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील किती गाड्या बाद ठरणार आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण 1 जानेवारीपासून 4 नियम लागू करण्यात येणार आहे. त्यातील 4था निर्णय तर सर्व 2 व्हीलर गाड्यांसाठी असणार आहे. पहिले 3 नियम हे दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्यांसाठी असतील, पण शेवटचा 4था निर्णय तो फक्त 2 व्हीलर गाड्यांसाठी असणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 व्हीलर गाड्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे किती गाड्या ह्या बाद ठरणार आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण 1 जानेवारीपासून थेट तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे. जेव्हा तुमची गाडी ही EOL म्हणून नोंदवली जाईल तेव्हा तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल मिळणार नाही. तुमची नंबर प्लेट जेव्हा स्कॅन होणार आहे तेव्हा तुमचे नंबर प्लेट ही डेटाबेसची जुळवली जाणार आहे. जर तुमची गाडी नियमांच्या डेटाबेसची जुळवली गेली नाही तर तुमच्या गाडीला EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे डिजिटल उपक्रमामुळे तुमची गाडी आता थेट बाद ठरवण्यात येईल. त्या गाडीला EOL म्हणून नोंदवलं जाईल आणि जेव्हा तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन होईल, तुमची गाडी EOL म्हणून नोंदवली जाईल, त्यावेळी तुमची गाडी ही बाद ठरवण्यात येणार आहे. मग ती दुचाकी असेल, 3 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल, त्या गाडीला थेट पेट्रोल आणि डिझेल देणं बंद केलं जाणार आहे. कारण सरकारकडून थेट पेट्रोल पंपांना चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंपावर तुमच्या गाडीला इंधन हे मिळणार नाही. सरकारकडून यासाठी आता नवीन टीम देखील नेमण्यात येणार आहे. तुमच्या गाडी संबंधीची सर्व माहिती ही सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी गाड्यांचे वेगवेगळे डेटाबेस हे सरकारने तयार केलेले आहेत. जर तुम्ही 2 व्हीलर गाडी पेट्रोल पंपावर घेऊन गेला तर तुमच्या गाडीचे नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आणि तुमच्या गाडीचा डेटाबेस हा सरकारने तयार केलेल्या नियमांच्या डेटाबेसशी जोडवला जाईल. आणि जर तुमची गाडी नियमांमध्ये बसत नसेल तर त्या गाडीला EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे. 1 जानेवारीपासून या गाड्यांची तपासणी होणार आहे आणि अशा गाड्यांना इंधन मिळणार नाही. रिअल टाईममध्ये तुमच्या वाहनांची तपासणी आता पेट्रोल पंपावर केली जाणार आहे. ज्या गाड्या सर्वात जास्त नियमांचं उल्लंघन करणार आहेत त्या गाड्यांना बाद ठरवण्यात येणार आहे. सरकारने नेमलेल्या 3 नियमांमध्ये तुमच्या गाडीचं मॉनिटरिंग केलं जाईल. तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर वाहनधारकांनो तुम्हाला आता मोठा फटका बसू शकतो, कारण 1 जानेवारीपासून जे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागणार आहेत. वाहनधारकांनो दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहन आता थेट बाद ठरवण्यात येणार आहे. सरकारकडून आता तुमच्या गाड्यांची थेट तपासणी ही रिअल टाईममध्ये कॅमेरामार्फत केली जाणार आहे. डिजिटल प्रणालीचा उपयोग आता सरकार वाहन तपासणीमध्ये करत
आहे, त्यामुळे परिवहन मंत्र्यांकडून हे 3 नियम पेट्रोल पंपावर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे जेव्हा तुम्ही पेट्रोल भरायला जाणार आहात तेव्हा तुमच्या वाहनांची तपासणी होईल आणि मग तुम्हाला पेट्रोल मिळणं बंद होणार। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या पेट्रोल पंपावर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि 1 जानेवारीपासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल मिळणं बंद होणार आहे ते आपण सर्वात आधी पाहूया। 1 जानेवारीपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर नियम लागू करण्यात येणार आहेत। वाहनधारकांनो, जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील 1 जानेवारीपासून पेट्रोल पंपावर नियमांचं पालन न केल्यास पेट्रोल म्हणजेच इंधन मिळणार नाही। त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 1 जानेवारीपासून पेट्रोल पंपावर नियम लागू करण्यात येणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पेट्रोल पंपावर NPR कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। तुमच्या गाड्यांची तपासणीही केली जाणार आहे। अहिल्यानगरमध्ये देखील 1 जानेवारीपासून दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्यांची तपासणी केली जाईल। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी पुणे शहरामध्ये देखील NPR कॅमेरे हे पेट्रोल पंपावर बसवण्याचा निर्णय घेतला। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी तुमची गाडी हे नियमांमध्ये बसणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आता सरकारने NPR कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे वाहनांची तपासणी ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील केली जाणार आहे। जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार आहात तेव्हा NPR कॅमेरामार्फत तुमच्या गाडीची नंबर प्लेट तपासली जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनो, तुमच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी आहे, कारण NPR कॅमेरामार्फत पेट्रोल पंपावर तुमची दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाडीची तपासणी केली जाणार आहे। नागरिकांनो, दिल्लीमध्ये जेव्हा हे नियम लागू करण्यात आले होते तेव्हा 500 पेट्रोल पंपावर हे नियम लागू करण्यात आले होते आणि बऱ्याच गाड्यांना थेट बाद देखील ठरवण्यात आलं होतं। EOL म्हणून नोंदवण्यात आलेल्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल देणं बंद करण्यात आलं होतं। महाराष्ट्रामध्ये देखील 1 जानेवारीपासून हा नियम लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। यामध्ये आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सरकार हा नियम लागू करत आहे आणि पेट्रोल पंपावर NPR कॅमेरे हे बसवण्यात येत आहेत। त्यामुळे तुमच्या वाहनांची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे, तुमच्या वाहनांची तपासणी केली जाईल आणि महाराष्ट्रातील किती गाड्या यामध्ये EOL म्हणून नोंदवल्या जाणार आहेत ते आपण पाहूया। ज्या गाड्या EOL म्हणून नोंदवल्या जातील त्यांना पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे। नागरिकांनो, हे नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्याचा विचार सरकार करत आहे, परंतु सरकारने याबाबत स्पष्टपणे विधान आतापर्यंत केलेलं नाहीये। जेव्हा हे विधान स्पष्टपणे आपल्या समोर येईल तेव्हा आपण याबाबतचा विचार करूया, परंतु आतापर्यंत जे कोणते नियम हे सरकारने गाड्यांबाबतीत लावलेले आहेत त्या नियमांचं पालन हे तुम्ही करा आणि जेव्हा याबाबतचं स्पष्ट विधान येईल तेव्हा आपण याचा देखील नियमांचं पालन करणार आहोत। कारण महाराष्ट्रातील सर्व दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी गाडी असणाऱ्या नागरिकांना तुम्हाला नियमांचं पालन करावं लागणार आहे। त्याचबरोबर तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर तुमच्या गाडी नियमांमध्ये बसत नसेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल किंवा इंधन हे दिलं जाणार नाही। त्यामुळे तुमची 2 व्हीलर गाडी असू दे, 4 व्हीलर गाडी असू दे किंवा 3 चाकी गाडी असू दे, तरी देखील तुम्हाला सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि तुमची गाडी ह्या नियमांच्या पालनाचं उल्लंघन करत असेल तर तुम्हाला नियमांचं पालन न केल्यामुळे कठोर कारवाईला देखील सामोरं जावं लागू शकतो। त्यामुळे सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचं पालन हे 2 चाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाडी असणाऱ्या वाहनधारकांना करावं लागणार आहे।